सरेंडर करून टाकला सिंगल विकेट डॉलर घेऊन पण मी नाही तीन बॉल 50. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सचिन मोरेचा, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्पिनिंग बॉल लाईनच्या बाहेर. विशाल चित्तेकरनं सुरुवात दिली. पहिलाच बॉलवर षटकार. रोशन जा बस. रोशन बस ना. सुरुवात मात्र चांगली झाली विशालकडून. समोर डाऊन द ग्राउंड खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. सिंगल तर मिळाली. दर्शन सेकंड साठी थांबत होता. 1 रन. टीमची टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. सुंदर फटका. यावेळेस मात्र गॅप शोधले. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय कवचला. दर्शनच्या पॅट मधून येतो एक नेत्रदीपक फटका. चौकार. ऑरीने ज्या प्रकारे बॅटिंग केली कालपासून त्यांचा कॉन्फिडन्स खूपच हाय आहे. अशीच बॅटिंग करायला पाहिजे. गणेश, ती बॅट माझी आहे पण माझ्यापेक्षा जास्त तोच बॅटिंग आहे म्हणून माझ्या बॅटला बॉल लागत नाही असं वाटतंय. म्हणजे कानफाडत मारतोय बघ ना अक्षरशः. तुम्ही प्राऊड फील केलं पाहिजे. तुमच्या बॅटने कोणतरी रन मारतोय. म्हणजे तुमच्या बॅटने नको निघू दे पण तो तरी मारतोय. चांगली गोष्ट आहे. माझ्याच लागत नाही ना पण गावात नाव काय शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तिकडे या फाईन लेग मॉड्युलरच्या दिशेनं. 4 धाबां करता विशालच्या पॅट मधून चौकार. खेळायचंच आहे भाई. विनय ठाकूर गेलाय पुढे स्कोर. टी शर्ट काढून टाक ना भाई. टी शर्ट गाडीवर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय विशालच्या पॅट मधून. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन बरोबर मात्र मोठं आक्रमण चढवलं. पहिल्याच ओव्हरमध्ये थांबा झाला त्या बॉलला. 20 धाबा. सचिन मोरेच्या अगेन्स्ट 20 धाबा येणं नक्कीच महागाचं षटक मात्र पाहायला मिळतंय. दर्शन ऑन स्ट्राईक. कालही खूप चांगला खेळ केला होता दर्शननं. पहिल्याच ओव्हरमध्ये मोरेच्या 20 धाबा आल्या त्यामुळे दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. देवांशी देवन आदर्श पनवेल टीमची. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिला इकडे मात्र. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त करत असताना सलामीवीर दर्शनला दाखवला पॅव्हलियनचा रस्ता. पहिला धक्का देवांश 11 आणि आदर्श पनवेल टीमला. आदित्य साळवे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना आमच्या सगळे साथी समालोचक गणेश पारंगे आहेत. त्याचप्रमाणे सौरभ ठोकळ आहेत कॉम्बॉक्स मध्ये. आदित्य साळवे नवीन बॅटर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. परंतु शॉर्ट थर्ड मधला मोरे तिकडे आहेत त्यामुळे रन मिळणार नाहीये. टॉप बॉल.
पंकज गायकर. चांगली सुरुवात केली पंकज यांनी आपल्या गोलंदाजीमधून, कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या फिरून खेळला हा स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता करता साळवेच्या बॅटमधून षटकार. दीपक सर, म्हणजे हा मुरलेला गोलंदाज आहे. तुम्ही जरी एक सिक्स मारला असेल तर पुढच्या बॉलला विकेट काढण्याची क्षमता या बॉलरकडे आहे. हॅलो. आणि सुरेख गोलंदाजी मैदानावरती चालू आहे पंकज गायकरची. मात्र असं मला वाटतंय की आमचा ओम खोपकर आणि सचिन मोरे यांची झोप पूर्ण नाही झाली. याचं कारण असं आहे काल डब्बे आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट आलाय. पाहावं लागेल भट्याची बॉडी लँग्वेज पाहता ऑफ ब्रेक त्याच्याच प्रकारे होतोय का काय. आणि हो, बिरकावून दिल्या वेळेस चेंडू. गणेश काय म्हणशील, सुरेख गोलंदाजी चालू आहे. इन्फॉर्म गोलंदाज सचिन मोरे पूर्वी आल्टो या एकेरी धावेनं विशाल जितेकर या स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करतोय. वेलपट एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या. 100 कंप्लीट. यावेळेस साळवेचा आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. विशाल जितेकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिथनं काल त्यांनी इनिंग सोडलेली तिथूनच आज चालू केलेली आहे. खूप उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग. पण पंकज यांनी पहिले 2 चांगले बॉल टाकून 1 विकेट काढून नंतर 2 सिक्स खाल्ले. हे एक्सपेक्टेड नाही एक्सपिरियन्स बॉल गोलंदाजाकडून. आता जर बॅटिंग लाईन बघितली आलतो तुम्ही तर हे 2 बॅट्समन तर आहेत, पण त्याच्यानंतरचा 1 डाऊन 2 बॅट्समन आहे. 4 बॉलात 4 सिक्स मारलेल्या. तो जी रील आलेली मजा हॅलो. म्हणजे गणेश पारंगे यांना म्हणायचंय की एक ऑरी जरी बाद झाला असला तरी एक ऑरिवलीचा खेळाडू आहे. काय दुसरी लॉरी आहे केतन पाटील. एक ऑरी आउट झाला तरी आणि त्यांच्या बरोबर एक ऑरिवलीचा खेळाडू आहे. आणि देऊ का बाई तुला? खूपच बाहेर होता. ऑफस्टमच्या मोरेचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. कैलास भोईर सर आहेत आपट्याचे, त्यानंतर आत्माराम कोळी सर आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये काउंटर पंचांच्या भूमिकेमध्ये असतात आणि अमोल काळे जास्त वेळ बाहेरच आहेत. अमोल काळे यांच्यावर बाकीची जबाबदारी आहे सगळी. मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर. जास्त वेळ बाहेर असतात ते. पाणी आलाय की नाही, जेवण आलाय की नाही, सगळ्या गोष्टी बरोबर चालल्यात का. या फटका उंच गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पोडीची यावर्षी टीम बघितली तर पोडीचा एक उत्कृष्ट असा म्हणजे फॉर्मात असलेला बॅट्समन आणि गोलंदाज हा म्हणजे आदी साळवी. खूप चांगला खेळ करताना. खूपच बाहेर आहे. मोरेची सुद्धा लाईन भरकटले. दीपक सर काल रात्रीपासूनच भरकटली. पिसारवाला तरी मला तर वाटतं 6व्या विकेटच्या बाहेर बॉल टाकलाय काल. बॅटिंग सुद्धा त्याची झाली नाही पिसारवाला म्हणावी तशी. आल्टो त्या बॉल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, थोडा सचिन मोरे सध्या बॅड हे चांगले खेळ. मला असं वाटतं सचिन मोरेला राग आलाय, पण ठीक आहे, अशी मजा एक चालू आहे. मनावर घेऊ नका. आम्ही पण 25 खातो काहीतरी. काय बोलशील गणेश? एवढं वाईट नव्हतं बोलायचं. बॉल वाईट 5 रन दिले आल्टो. तुम्ही असं काय बोलताय? मी नाही बोललो काय म्हणतो. बोलला
पण ज्या बॅट्समनची आतुरतेने वाट बघतोय आपण त्याची बॅटिंग कधी येणार आहे म्हणजे, केतन पाटील ह्या मैदानावर सोडून सगळे मैदान गाजवतो. कुठले तरी मैदान सोडावे लागतात तुम्हाला. कुठले तरी मैदान सोडावे लागतात, पण ज्या मैदानावर तो खेळतो तिथे नॉट आउट राहतो. हा चांगला बॉल होता, थोडासा बैठक खेळण्याचा प्रयत्न केला होता साळवेनं. एक रन पूर्ण करण्यात आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड. काल रात्री नाईटला 5 रन वाचवले. यावेळेस मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय विशाल चितेकरच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, षटकार. आणि 6 धावांच्या बरोबरीनं देवांश शिलेबन आदर्श पनवेलचं अर्धशतक धाव फलकावर. सुपर बॅटिंग फ्रॉम विशाल. मोरेचा हा चेंडू लेफ्ट केला होता, आउटसाइड ऑफ सुपरचा इशारा बाईट बॉलचा एकत्रित रन. चांगल्या धावा पाहायला भेटत आतापर्यंत. आणखीन एक मोठा स्कोर करण्याच्या तयारीमध्ये, कारण पहिल्याही मॅच मध्ये जवळपास 88 धावा झाल्या होत्या. काल सर्वात मोठी धावसंख्येचा डोंगर मात्र रचला, 101 धावा केल्या होत्या. यावेळेस मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे स्वीप कव्हरला वेगानं पुढे आलाय, तोपर्यंत मात्र सिंगल रन. सोनिया काय करतो लाका? चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली टीम परफॉर्मन्स करते. जरी कागदावर ही टीम थोडीशी लो वाटत होती, पण ज्या प्रकारे कॅप्टन कूल हा प्लेअर घेऊन खेळतोय त्या प्रकारे असं वाटतंय का हा संघ देखील 3 सामने जिंकून क्वालिफाय मध्ये जाऊ शकतो. आलटो पण मला तर वाटते प्रेमने किसन याला फोन केला होता की कुणाल याला बॉलिंग द्या. आता कुणाल तुमच्या टीम मध्ये आहे, तुम्ही बॉलिंग का नाही देत आहेत त्याला? बॅटिंगला पाठवणार आहेत का? मग तुम्ही ओपनिंगला येऊ नका प्लीज, कुणालला ओपनिंगला पाठवा. आणि वैभूला प्रेम तुम्ही काय देणार आहेत, बॅटिंग का बॉलिंग? गाडी गाडी त्याला सांग गाडी. तिला चार्जिंग नाही. आणि आता आदयचा आजी माझी अष्टपैलू खेळाडू रिटायरमेंट घेतली आणि परत कमबॅक केलंय असा आदयचा प्लेअर म्हणजे आबी हुजरे. बघूया आता काय करतोय. आणि आमची कॉमेंट्री जर ऐकतील असेल तर ऋषी नाईक तुम्ही कुठे आहात, या लवकर, तुमची वाट पाहिली जाते. गणेश आम्हाला माहिती आहे ते तुम्ही वाट बघत नाहीत, तर आमची वाट लावायला घेणार तो आल्यावर. ना ऋषी नाईक काल सामना खेळायचा नव्हता, परंतु अल्टोचा अट्टहास होता आणि त्यामुळे तो सामना पूर्ण झाला. अरे असं बोलला दीपक जातो उद्या मला आज आल्यावर ऋषी नाईक बघूया काय होते. ओ वॉल फिल्डिंग शिव कणकणवाडी. आमच्या टीमला चान्स भेटला नाही, पण तिकडे जाऊन फिल्डिंग चांगली करतोय. कोणाच्या जागेत प्लेअरचा नाही खेळायला. पुरणपोळीच्या बाहेर तू नेहमी असतो. नाही एकदाच गेलो रे, एकदाच गेलेलो, बरा लाईनीत नाही राहायला भेटला. फोन कर त्याला. कुठं आहे प्रॅक्टिसला होता तो. आज लाईन होती रे त्या होळीच्या दिवशी, बोलत हा त्याने आणून दिलं बघ. उत्कृष्ट फलंदाजी. आपण स्विंग बॉल ठेवला होता की रन कमी होतील, पण कालपासून जर रेकॉर्ड बघितला तर ते स्विंग बॉलच 20-22 रन निघतात. मानस लालाचं असं म्हणणं की सुरुवात किसन शिंदे यांनी केली आहे. किसन कुठे आहात तुम्ही?
पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट केलंय विशालला. डॉट बॉल हवेच्या दिशेने स्विंग केलाय अभियुजरेने. हे स्किल आहे अभियुजरेचं. ओम कुपकर काय म्हणताय आपण? तुझ्याकडे फोन आहे विशाल? हा माझ्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खूपच बाहेर पिचिंग होती. आणखीन एक रन धावसंख्या जाऊन पोहोचले ती. पासवर्डच माहिती नाही. अरे अनलॉकच आहे बघ. चौपन्न 55 नंतर एक 6 बसला. मग त्याच्यानंतर सचिन मोरे, तुम्ही एक एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही. वैभवला बॉलिंग दिला तर एक नवीन खेळाडू न्यू पनवेल मध्ये तयार होऊ शकतो. असा प्लेअर त्याला चान्स पाहिजे. कोण नावं नाही ठेवणार आहेत तसं, पण सचिन मोरे कसं आहे, न्यू प्लेअरला तुम्ही आता चान्स दिला पाहिजे. ओम कोपकर, तुमच्या कॅप्टनला सांगा ना अल्टोला जरा चान्स द्यायला नवीन प्लेअरांना. तिसरा षटकार. स्विंग बॉलला परत आले 24 रन. विशालची किती झाली रे? काय? अजून 42 झाले. केतन पाटील, जाऊ द्या, ती बाईक नाही तुमच्या नावावर. कशाला त्या बाईकला हात लावताय? जाऊ दे, सोडून द्या विषय. तुम्ही आता बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा जरा. ती केतन पटेलने हात लावून त्याची चार्जिंग घालवली आहे. ती बाईक बंद झाली. कोणाचं नाव काढता का? तुमचं नाव टाकताय काय त्याच्यावर? केतन, राग मानू नका, कॉमेंट्री आहे. तुम्ही पण माईक घेतला होता हातात. आता तुमची बॉलिंग बाकी आहे. चौकार. छोट्या मालदार मुद्दामून बिल्डिंग करत नाहीये. आमच्या शिवला बॉलिंग भेटू शकते का? आणि गणेश काल कुठून तर तिकडे उड्या मारून आले होते, आज दिसलेच ना, अचानक डायरेक्ट ग्राउंडवरच दिसले. गणेश सोनावणे. आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो गोलंदाज 77 स्पोर्ट्स मधला वैभव ओम कोपकर याच्याकडून विकेटला 200 रुपये. ओम कोपकर दिलेत नाही, तुम्हाला जमा करा इथं पैसे पहिले. हा नंतर रात्री जेव्हा पार्टीला बसाल तेव्हा तुम्हाला 2 बिअर जास्त द्यायला लागतील. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणजे लाईन अँड लाईन बघितलं तर एकदम परफेक्ट आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग. सार्वजनिकडे सिंगल घेतले आणि विशाल जितेकर सध्याच्या घडीला खरं तर अर्धशतकाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. आणि पाहूया, काल एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि इकडे मात्र न्यू पनवेल प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतक, आणखीन एक अर्धशतक टोकलं विशाल जितेकर, कॅप्टन कुल विजयनं. इकडे मात्र दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करत या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक, बॅटचं चुंबन घेत असताना बॅट दाखवून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. वेल प्लेड विशाल. ग्रेट बॅटिंग, ग्रेट नॉक. का मला रायगडचा लेजेंड बोलतात, त्याचे हे उत्तर आहे विशाल जितेकर यांच्याकडून. केतन पाटील, तुमच्या बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा प्लीज. कॉमेंटला आम्हाला करू द्या. तुमचं गॉगल लावा आणि बॉलिंगवर लक्ष द्या जरा. तुमचे जे 4 6 आहेत ना, 4 6 ते आजिवलीला वाले 40 गाववाले ते अजून येत आहेत. एक नंबर. अजून एक षटकार. सिरीजच्या रेसमध्ये 1 साइड विशाल जितेकर पुढे.
सचिन मोरे तुमच्या दुसऱ्या बॉलरला कुठला पण दिला असं त्याने पण एवढाच मार खाल्ला असं, त्यामुळे तुम्ही काय बोलू नका. 88 88 धावा धावफलकावर. आजच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 88 धावाचा जो सामना होता, परंतु काल 101 तो हाय स्कोर आहे. चांगला बॉल होता इकडे मात्र. अतिशय उत्कृष्ट बॉल, अतिशय उत्कृष्ट बॉल. सचिन मोरे चांगला बॉल टाकला, तुम्ही काय बोलत नाही, फक्त 6 खाल्ल्यावर बोलताय. ही कॅप्टनशिप बरी नाही. वैभव चांगला बॉल टाका, विरू तिकडनं लाईव्ह मॅच बघतोय. अजून एक षटकार बागपूटवरून पुन्हा एकदा केसला इकडे मात्र स्कोअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं विशालच्या बॅट मध्ये येतोय. आणखीन एक षटकार आणि धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित होत असताना 94 धावा धावफलकावर. पण झाडाखाली हिरामन कल्लू बसले, ते कोणाची वाट बघतात? हिऱ्याची? कुठे बसलाय छोट्या? तू बॉल पकड, त्याला बघू नको, बाउंड्री सोडलीस. 94 रन्स आणि हा सुद्धा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु मिळतील 4 धावा आणि चौकारच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. देवांश 11 आदर्श पनवेल संघानं आणखीन एक चांगली धावसंख्या. काल 101 आणि आज 98 धावा पूर्ण झाल्यात. 99 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 99 रन्स टू विन. हॅलो वैभव, परत कधी आहे ना फॉर्म भरताना विचार करत जा. आणि रात्री मला बोलला, अरविंद दादा बॉलिंग द्यायला सांग ना, बॉलिंग द्यायला सांग.